माझं नाव वेदराज राठोड. क्लिअरिटी ऑफ कन्सेप्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की आपल्यापर्यंत आमची काही आन्सर की पोहोचलेली आहे. आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 पार्टमध्ये आन्सर की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे मित्रांनो. पण बरेच मुलांचे क्वेश्चन येत होते, काहीचे फोन येत होते की सर क्वेश्चन नंबर 52 टू 58 समथिंग काहीतरी काही आन्सर आलेले नाही. तर तसा काही प्रॉब्लेम नव्हता मित्रांनो. आपण 100च्या 100 क्वेश्चन तुमच्यासाठी रेकॉर्ड केले होते. पण काही टेक्निकल इश्यूजमुळे काय झालं होतं, तर तो व्हिडिओ तेवढा अपलोड झाला नव्हता. मधातून कट झाला होता आय थिंक. ठीक आहे. तर काही टेन्शन घ्यायचं कारण नाही तुम्हाला. आपण सगळे आन्सर तुम्हाला काय प्रोव्हाइड करणारच आहोत. तर काल तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला एकदम फास्टमध्ये काय करतोय, तर आन्सर की प्रोव्हाइड करतोय. तसंच तुम्हाला हे पण सांगितलं होतं काल मी आणि हरीश सरांनी की तुम्हाला काय तर आम्ही विथ एक्सप्लेनेशन काय करणार आहे, आन्सर की प्रोव्हाइड करणार आहे. तर काल जे क्वेश्चन सुटले असतील किंवा 1-2 क्वेश्चन आपले मागे पुढे वगैरे झाले असतील, सांगण्यामध्ये काही चूक झाली असतील, तर ते करेक्ट करून आणि 100% टॅली करून आपण काय करणार आहोत, आज तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन दोन्ही पार्टचे आन्सर की प्रोव्हाइड करणार आहोत. आता दोन्ही पार्ट म्हणजे काय, तर तुम्हाला क्लिअरली माहित आहे मित्रांनो की एक्झाम जी झाली होती आपली ती 2 पार्ट म्हणजे कसं, तर एक म्हणजे आपला प्रोफेशनशी रिलेटेड 40 क्वेश्चन होते आणि अदरचे जे होते आपले 60 क्वेश्चन होते. अदर मध्ये जीके, मॅथ, रिझनिंग, मराठी, इंग्लिश वगैरे हे सगळं तुमचं इन्क्लूड होतं. तर त्यासाठी आपण एक वेगळी एक्सप्लेनेशन आन्सर की बनवणार आहे आणि नर्सिंगच्या रिलेटेड जे आहे ते आपण एक वेगळी आन्सर की बनवणार आहे. यामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात मी काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम जर असे क्वेश्चन जर आले तर तुमच्याकडून त्यांची काय चूक होऊ नये आणि तुम्हाला पण कळलं पाहिजे की नेमका आन्सर कसं आलेला आहे. तर अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्ही हा व्हिडिओ बघाल, जास्तीत जास्त लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल. चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण काय करूया, क्वेश्चन कडे वळूया. कालच आपण आन्सर बघितलेले आहे, पण आज थोडं आपण काय करू, त्यांचं डिटेलिंग करू आणि 100% आपण काय करू, टॅली करून घेऊ. तर हा मी टाइप सी चा क्वेश्चन पेपर घेतलाय तुमच्यासाठी. ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला सगळे सेम आहे, फक्त सेट असल्यामुळे एबीसीडी असल्यामुळे क्वेश्चन मागे पुढे असतील. ओके. तर चला सुरुवात करूया आपण. तर पहिला क्वेश्चन होता मित्रांनो, म्हणजे इथं 61 नंबरचा क्वेश्चन आहे सी मध्ये. डायबिटीज इन्सिपिडस इज डिसऑर्डर ड्यू टू. तर डायबिटीज इन्सिपिडस कशामुळे होतं असं आपल्याला विचारलं होतं. ऑप्शन होते डिक्रीज सिक्रेशन ऑफ इन्सुलिन, देन इन्क्रीज सिक्रेशन ऑफ एडीएच, लो लेवल ऑफ एडीएच आणि नन ऑफ दी अबोव. तर मित्रांनो याचं सिंपल तुम्हाला सगळ्यांना आन्सर माहित होतं की लो लेवल ऑफ एडीएच. पण याच्या मागचं थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड माहित पाहिजे की नेमकं हे एडीएच म्हणजे काय. तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे एडीएच काय आहे, तर अँटी डायुरेटिक हार्मोन आहे. अँटी डायुरेटिक. अँटी डायुरेटिक. तर याला सिक्रेट कोण करतं मित्रांनो, तर याला सिक्रेट करते हायपोथॅलॅमस. आता तुम्ही म्हणाल सर काय, तर याला सिक्रेट तर कोण करते, पोस्टेरियर पिट्युटरी. तर याचं प्रोडक्शनचं काम जे आहे ते हायपोथॅलॅमस करते आणि याला सिक्रेशनचं जे काम आहे ते काय करते, तर पोस्टेरियर पिट्युटरी करते. पोस्टेरियर पिट्युटरी आणखी एक हार्मोन सिक्रेट करते, ते आहे ऑक्सिटोसिन. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, कधीतरी क्वेश्चन येऊ शकतो. तर या क्वेश्चन मध्येच लिहिलेलं आहे मित्रांनो आपल्या अँटी डायुरेटिक. अँटी डायुरेटिक म्हणजे काय, तर डाययुरेसिस होऊ देत नाही. तर डाययुरेसिस मध्ये काय होतं, तर इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ काय होतं, युरिन होतं. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, तर आपल्या बॉडी मधलं वॉटरचं बॅलन्स, वॉटरचं काय करायचंय, मेंटेन करायचंय. ठीक आहे. काय, तर आउटपुट जे आपलं किडनी फिल्टर करत असते आपलं ब्लड, त्यामधून वॉटर रिअब्झॉर्ब करण्याचं काम कोण करत असते, तर हे अँटी डायुरेटिक हार्मोन करत असते. त्यामुळे जर लो लेवल ऑफ एडीएच जर असेल आपल्या बॉडीमध्ये, तर आपल्याला काय होईल, डायबिटीज इन्सिपिडस होऊन जाईल. तर हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ते मित्रांनो आन्सर काय, तर लो लेवल ऑफ एडीएच मुळे काय होऊ शकते, तर डायबिटीज इन्सिपिडस होऊ शकते. कारण की जर एडीएच सिक्रेट झालं नाही, आपल्या बॉडीमध्ये लेवल जर कमी झाली, तर काय होणार, तुम्हाला जास्त युरिनेशन होणार, युरिन प्रोडक्शन वाढून जाणार. आणि इन्सुलिनचा जर आपण काही संबंध लावला असता, तर तुम्हाला माहित आहे याचं रिलेशन आलं असतं मित्रांनो डायबिटीज मलायटसशी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया आपण. मॅक्झिमम स्कोर ऑफ ग्लासगो कोमा स्केल. आता ग्लासगो कोमा स्केल ही बेसिकली आपण कशासाठी यूज करतो, टू चेक द लेवल ऑफ कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेसची लेवल चेक करण्यासाठी आपण काय करतो मित्रांनो, ग्लासगो कोमा स्केलचा यूज करतो. तर याचे पॅरामीटर पण आपल्याला माहित पाहिजे. तर तुम्हाला माहित आहे, शॉर्ट फॉर्म सांगितलं होतं मी व्हिडिओमध्ये, ईव्हीएम. ठीक आहे. ईव्हीएम जी आपली मशीन असते ना, त्याप्रमाणे याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर ईव्हीआयएम म्हणजे नेमकं काय, ई म्हणजे
आय ओपनिंग रिस्पॉन्स, याला आपण मित्रांनो 4 मार्क दिले असं समजा. व्हर्बल रिस्पॉन्स साठी 5 मार्क आणि मोटर रिस्पॉन्स साठी 6 मार्क. तर टोटल होऊन जाते मित्रांनो 15 मार्क्स. ठीक आहे. तर हे 15 पॉईंटची किंवा तुम्ही समजण्यासाठी सोपं जर तुम्हाला वाटलं तर 15 मार्कची काय आहे मित्रांनो, ही आपली स्केल असते. तर आपल्याला हाच क्वेश्चन विचारला होता की मॅक्झिमम स्कोअर विचारला होता ग्लासगो कोमा स्केलचा. तर मॅक्झिमम स्कोअर आहे मित्रांनो याचा 15, हे तुमचा आन्सर येऊन जाईल. आणि जर मिनिमम जर स्कोअर विचारला असता मित्रांनो तर तुमचा आन्सर आलं असतं 3 आलं असतं, मिनिमम स्कोअर जर ग्लासगो कोमा स्केलचा विचारला असता तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, इन्व्हेस्टिगेशन ब्लड गॅस अनालिसिस इज कॅरीड आउट टू मेजर. ठीक आहे. एकदम सोपा आन्सर होता याचा, एकदा ऑप्शन बघून घेऊया. percentage of O2 and CO2 in arterial blood, then percentage of O2 in alveoli, percentage of O2 and CO2 in venous blood आणि डिस्टेंशन ऑफ द ऍबडामन. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्याला माहित आहे आपण काय करतो, आपल्या बॉडीमध्ये गॅसेस किती प्रमाणात आहे हे बघण्यासाठी एक टेस्ट करतो आणि त्याचं नाव आहे ABG, मीन्स आर्टेरियल ब्लड गॅस. तर याच्यावरून सिंपल तुमचं लॉजिक वरून आन्सर निघून जाते की आपल्याला काय तर आर्टेरियल ब्लड काय करायचंय, चेक करायचंय. कशासाठी तर O2 साठी आणि CO2 साठी. तर याच्यामध्ये आपण फक्त O2 आणि CO2च नाही तर त्यामध्ये आपण काय करतो, बायकार्ब पण काय करत असतो, चेक करत असतो. आणि यावरून तुम्ही काय ठरवत असता आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक किंवा रिस्पिरेटरी ऍसिडोसिस किंवा अल्कलोसिस तुम्ही याच्यावर डिटेक्ट करत राहता. तर या केसमध्ये मित्रांनो एकदम सोपं आन्सर होतं तुम्हाला. तर पर्सेंटेज ऑफ O2 आणि CO2 इन आर्टेरियल ब्लड गॅस. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण, 3 क्वेश्चन घेतलेले आहे. नेक्स्ट होता क्वेश्चन, ब्रोकाज एरिया ऑफ द ब्रेन कंट्रोल द मसल मुवमेंट फॉर. ऑप्शन होते व्हिजन, हिअरिंग, स्पीच, इक्विलिब्रियम ऑफ बॅलन्स किंवा इक्विलिब्रियम. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही जर थोडा ब्रेनची स्टडी केली असेल आणि त्याचे आपले वेगवेगळे जे एरियाज आहे फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल, तर तुम्हाला याचं काय डायरेक्ट आन्सर येतं. कारण की ब्रोकाज स्पीच एरिया असं आपण म्हणतो. ठीक आहे, ब्रोकाज स्पीच एरिया. त्या क्वेश्चनचा आन्सर करेक्ट येऊन जाते स्पीच. आणि हे कुठल्या लोब मध्ये राहतं तर हे फ्रंटल लोबचं फंक्शन आहे मित्रांनो. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा बरेचदा 3ही क्वेश्चन आले. आणि त्यानंतर जर तुम्हाला विचारलं की काय हिअरिंग, हिअरिंगचं तुम्हाला माहित आहे हे टेम्पोरल लोबशी काय रिलेटेड आहे, टेम्पोरल लोबचं फंक्शन आहे. आणि व्हिजन जर विचारलं असतं मित्रांनो तर हे ऑक्सिपिटल लोबचं आहे. ठीक आहे, ऑक्सिपिटल लोबचं हे फंक्शन आहे. तर एकदम सोपा आन्सर होता. ब्रोकास कशा रिलेटेड आहे तर स्पीच रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द साइन अँड सिम्पटम ऑफ रेज आयसीपी. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला माहित पाहिजे रेज आयसीपी म्हणजे काय तर इंट्राक्रॅनियल प्रेशर. तर आपल्या क्रॅनियम मध्ये काय तर प्रेशर वाढलेलं आहे. आणि आपण नेहमीच बघत असतो अशा पेशंट नाही का, जर तुम्ही कॅज्युअल्टी मध्ये वगैरे वर्क केलं असेल किंवा आयसीयू मध्ये वर्क जर केलं असेल तर आयसीपी रेजचे पेशंट तुम्ही नक्कीच बघितले असतील. तर याचे मेन सिम्पटम काय राहतात मित्रांनो, तर हेडॅक, वोमिटिंग, रेस्टलेसनेस, ब्लड व्हिजन. ठीक आहे, तर यापैकी आपण एलिमिनेशन टेक्निकने जर आन्सर काढायचा प्रयत्न जर केला असता तर तुम्हाला इझी कळलं असतं की हायपर पायरेक्सिया जर आहे तर हे काय आयसीपी ला जास्त रिलेट नाही करत. ठीक आहे, तर याचं इझिली तुमचा आन्सर येऊन गेला असता हायपर पायरेक्सिया. याचं आणखी असतं ब्लड व्हिजन, कॉमन सिम्पटम आहे ते Next question. Mr. Subhash is admitted in ward and diagnosed as schizophrenia. He will have all these signs and symptom of schizophrenia except. ठीक आहे, एक्सेप्ट विचारलेला आहे तुम्हाला. आपण सिम्पटम बघू. सिझोफ्रेनियाचे तुम्हाला सिम्पटम विचारलेले आहे. हॅल्युसिनेशन, डिल्युजन, कॅटाटोनिया आणि इलेशन. तर आपल्याला बाकी काही नाही माहित मित्रांनो, पण एवढं नक्कीच माहित आहे की मॅनिया जे असतं, ठीक आहे, त्याचे तुम्ही 4 E's, ठीक आहे, 4 ई तुम्ही मॅनियाचे वाचले असाल. तर त्यामध्ये काय असतं मित्रांनो, युफोरिया, एक युफोरिया असते, दुसरं असते इलेशन, तिसरं असते एक्टॅसी आणि चौथं असते एक्झालेशन. तर हे 4 ई जे आहे हे मॅनियाचे आहे. तर याच्यातून तुम्ही इझिली आन्सर काढू शकले असते की इलेशन इज नॉट रिलेटेड टू सिझोफ्रेनिया. तर इलेशन हे कशाचं सिम्पटम आहे तर हे मॅनियाचं सिम्पटम आहे. आणि आपल्याला काय विचारलं होतं तर एक्सेप्शन विचारलं होतं. एकदम इझिली तुम्हाला जर काय मॅनियाचे सिम्पटम माहित असते तर इझिली तुम्हाला आन्सर येऊ शकलं असतं मित्रांनो.
नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. अ न्यूबॉर्न रिसिव्ह व्हिटॅमिन K2. कितीतरी वेळा तुम्ही हा क्वेश्चन काय केला असेल, वाचला असेल, तुमच्या डोळ्याखालून गेलेला असेल. काय म्हणते? प्रोटेक्ट्स आईज फ्रॉम इन्फेक्शन, बूस्ट द इम्युन रिस्पॉन्स, प्रिव्हेंट ब्लिडिंग प्रॉब्लेम आणि स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल फ्लोरा. तर काही लोकांनी चुकून हे केलं असेल. तर कसं असतं मित्रांनो, जो न्यूबॉर्न बेबी असतं त्याचं GI फ्लोरा काय असतं? स्टेराईल असतं. ठीक आहे, स्टेराईल असतं. आणि न्यूनेट मध्ये काय होऊ शकतं, न्यूबॉर्न मध्ये काय होऊ शकतं, तर ब्लिडिंगचे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये काय असते, न्यूबॉर्न मध्ये व्हिटॅमिन के ची लो लेवल असते. म्हणून आपण काय करत असतो, तुम्हाला माहित असेल, डिलिव्हरी वॉर्ड मध्ये जर काम केलं असेल तर तुम्ही काय करता, बेबीचा आफ्टर बर्थ काय करता तुम्ही, तर त्याला व्हिटॅमिन के चं इंजेक्शन देता मित्रांनो, IM. आणि त्याचा पण डोस असतो. तुम्ही टर्म बेबी जर असेल तर त्यामध्ये 1 mg इंजेक्शन देता. आणि प्रीटर्म जर असेल, प्रीटर्म मध्ये तुम्ही काय करता, तर 0.5 mg इंजेक्शन देता तुम्ही. ठीक आहे, IM. पण हे कशासाठी देतो आपण नेमका? टू प्रिव्हेंट द ब्लिडिंग प्रॉब्लेम. तर व्हिटॅमिन केच का देतो, तर तुम्हाला मित्रांनो क्लॉटिंग फॅक्टर जर आपले माहित असतील, 13 क्लॉटिंग फॅक्टर आहेत. तर त्यामधले 4 जे क्लॉटिंग फॅक्टर असतात, क्लॉटिंग फॅक्टरचा मी नंबर सांगतो तुम्हाला, 2, 7, 9, 10. हे 4 क्लॉटिंग फॅक्टर जे असतात हे व्हिटॅमिन के डिपेंडंट असतात. ठीक आहे, यांचं वर्क करण्यासाठी काय असतं, व्हिटॅमिन के मच निडेड असतं. म्हणून न्यूबॉर्न मध्ये ब्लिडिंग होऊ शकते. त्यासाठी आपण काय करतो, ते प्रिव्हेंट करण्यासाठी अगोदरच त्याला व्हिटॅमिन के चं इंजेक्शन देऊन टाकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. नेक्स्ट आहे, अ वुमन विथ 30 वीक्स प्रेग्नन्सी हॅज सडन पेनलेस ब्राईट रेड ब्लिडिंग अ नर्स वुड सस्पेक्ट. ठीक आहे, तुम्ही मार्क करू शकता. काय म्हणतं, सडन म्हटलंय, पेनलेस आणि ब्राईट रेड. तर ऑप्शन बघूया. मदर इन फर्स्ट स्टेज ऑफ द डिलिव्हरी, इट इज नॉर्मल टू हॅव ब्लिडिंग ॲट 30 वीक्स, मदर मे हॅव प्लासेंटा प्रिव्हिया आणि नन ऑफ द अबो. तर मित्रांनो, गायनेक मध्ये आपण स्टडी केलंय, आपल्याला माहित आहे 2 प्रकार असतात. एक म्हणजे प्लासेंटा प्रिव्हिया आणि दुसरं म्हणजे काय, अब्रप्शिओ प्लासेंटा. पण सेकंड ट्रायमिस्टर ऑफ द प्रेग्नन्सी मध्ये जेव्हा ब्लिडिंग हे पेनलेस असतं, सडन असतं आणि त्याचा कलर ब्राईट रेड असतो. पेनलेस, ब्राईट रेड आणि सडन इन सेकंड ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नन्सी, तर इट इज रिलेटेड टू द प्लासेंटा प्रिव्हिया. तर अब्रप्शिओ प्लासेंटा काय असतं मित्रांनो, तर अब्रप्शिओ प्लासेंटा मध्ये काय होतं, तर प्रीमॅच्युअर सेपरेशन होतं. ठीक आहे, प्रीमॅच्युअर सेपरेशन होऊन काय होतं, ब्लिडिंग होतं. त्याला आपण काय म्हणतो, तर अब्रप्शिओ प्लासेंटा. आणि या केस मध्ये जर असेल सडन, पेनलेस आणि ब्राईट रेड ब्लिडिंग जर असेल इन सेकंड ट्रायमिस्टर ऑफ द प्रेग्नन्सी, सो इट इज रिलेटेड टू द प्लासेंटा प्रिव्हिया. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. द नंबर ऑफ न्यू केसेस ऑफ डिसीज प्रेझेंट इन अ पॉप्युलेशन ऍट द स्पेसिफिक टाइम इज नोन ॲज. या क्वेश्चनचा आपण बरेच जणांना काय झालं असेल मित्रांनो, कन्फ्युजन झालं असेल की इन्सिडेंट रेट आहे की प्रिव्हेलन्स रेट आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, इन्सिडेंट रेट. आता तुम्ही म्हणाल का बरं, तर याच्यामध्ये सांगितलं ओनली न्यू केस. ठीक आहे, फक्त न्यू केस एखाद्या गिव्हन टाइम मध्ये पॉप्युलेशन मध्ये जर प्रेझेंट राहत असेल तर त्याला आपण इन्सिडेंट रेट म्हणतो. आणि प्रिव्हेलन्स रेट साठी आपल्याला काय लागते मित्रांनो, न्यू प्लस ओल्ड केस. न्यू प्लस ओल्ड केस हे दोन्ही जर असतं तर आपलं काय, प्रिव्हेलन्स आन्सर असतं. मोर्टिलिटी म्हणजे काय, तर डेथ रेट, आणि मॉर्बिडिटी म्हणजे तर सिकनेस रेट असा होतो. ठीक आहे, तर याचा करेक्ट आन्सर होऊन जाईल इन्सिडेंट रेट. तुम्ही जर आपले व्हिडिओ जर पाहिले असाल, रेग्युलर बघत असाल, तर मित्रांनो तुम्हाला कळेल की हा क्वेश्चन आपल्या याच्यामधून प्रॅक्टिस सेशन मधून जशाचा तसा आलेला आहे. शेचनचा प्रॅक्टिस सेट घेतलेला होता आपण त्याच्यामध्ये. हा नेक्स्ट क्वेश्चन पण आलेला आहे. त्यामध्ये काय म्हणते, टर्शरी प्रिव्हेन्शन अटेम्प्ट्स टू. ठीक आहे, तर आपल्याला स्टेजेस ऑफ प्रिव्हेन्शन माहित आहे, प्रायमॉर्डियल, प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शन, टर्शरी प्रिव्हेन्शन. ठीक आहे, तर आपण ऑप्शन वाचून घेऊया. डिटेक्ट अँड ट्रीट द प्रॉब्लेम, प्रिव्हेंट डिसीज अकॉरन्स, मिनिमाइज फर्दर प्रोग्रेस ऑफ डिसीज अँड रिस्टोर फंक्शन आणि डायग्नोज डिसीज. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर येऊन जाईल मिनिमाइज फर्दर प्रोग्रेस ऑफ द डिसीज अँड रिस्टोर फंक्शन. इट इज द टर्शरी लेवल ऑफ द प्रिव्हेन्शन. आता प्रायमरी आणि सेकंडरी कुठले आहे, तर प्रिव्हेंट डिसीज अकॉरन्स हे झालं आपलं प्रायमरी, याला मी फर्स्ट लिहून घेतो. आणि डिटेक्ट अँड ट्रीट प्रॉब्लेम म्हणजे काय, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, इट इज द सेकंडरी प्रिव्हेन्शन. आणि टर्शरी प्रिव्हेन्शन मध्ये काय असतं, तर डिसॅबिलिटी लिमिटेशन अँड रिहॅबिलिटेशन. ठीक आहे, इथेच आणखी जर तुम्हाला असं आलं असतं रिहॅबिलिटेशन, तर हे पण बरोबर असतं, रिहॅबिलिटेशन. आणि प्रायमॉर्डियल प्रिव्हेन्शन जे असतं ते असतं बिफोर इमर्जन्स ऑफ द रिस्क फॅक्टर. प्रायमॉर्डियल
हा क्वेश्चन आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे आपल्या प्रॅक्टिस सेशन मध्ये. प्रायमॉर्डियल काय असतं, बिफोर इमर्जन्स ऑफ द रिस्क फॅक्टर. रिस्क फॅक्टर्स आपण काय करतो, अवॉइड करतो. तर याचा आन्सर होऊन जाईल करेक्ट काय, मिनिमाइज फर्दर प्रोग्रेस ऑफ द डिसीज अँड रिस्टोर फंक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मोस्ट कॉमन ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ ईसीटी फॉर विच द नर्स मस्ट प्लॅन इंटरव्हेन्शन. तर मित्रांनो मी काल पण तुम्हाला आन्सर की मध्ये सांगितलं होतं की हा क्वेश्चन जो आहे तर हा डिप्लोमॅटिक क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चन सोबत प्रॉब्लेम काय आहे, तर एक काय विचारलंय मोस्ट कॉमन. ठीक आहे, तर मोस्ट कॉमन जर आपल्याला म्हटलं मित्रांनो तर आपण मेमरी लॉस हा आन्सर घेऊ शकतो. ठीक आहे, पण त्यामध्ये त्यांनी ऍडव्हर्स इफेक्ट पण सांगितलेला आहे. तर ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये काय होतं, एक तर पेशंटला अरिथमिया होतो किंवा हायपरटेन्शन होतं. त्यामुळे तुम्ही या क्वेश्चनला स्टार करून ठेवा. आमच्या मताने तरी आम्हाला असं वाटते की मेमरी लॉस याचं काय, मोस्ट कॉमन म्हटल्यावर मेमरी लॉस याचा आन्सर असायला पाहिजे. पण आता आयोग काय ठरवतं, मीन्स आपला आरोग्य विभाग काय ठरवतो त्यावर डिपेंड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, नॉर्मल पर्सेंटेज ऑफ कार्बोहायड्रेट इन ह्युमन मिल्क. ठीक आहे, तर आज आपल्याला काय कार्बोहायड्रेट क्वेश्चन विचारलाय मित्रांनो. नेक्स्ट टाइम कधी प्रोटीन येऊ शकते, फॅट येऊ शकते, म्हणून सगळ्या लक्षात असायला पाहिजे. तर नॉर्मल प्रोटीन किती असतं आपल्या ह्युमन मिल्क मध्ये, तर 1.1. ठीक आहे, त्यानंतर फॅट असते 3.4. ठीक आहे, आणि त्यानंतर कार्बोहायड्रेटचं प्रमाण असतं 7.4 पर्यंत, हे अप टू आहे. ठीक आहे, तर हे सगळं प्रमाण असतं. तर याचा सिंपल आन्सर तुम्हाला जर एक छोटासा चार्ट माहित असता तर तुम्हाला आलं असतं की नॉर्मल पर्सेंटेज ऑफ कार्बोहायड्रेट इन ह्युमन मिल्क किती असतं, 7%. आणखी बरेचदा क्वेश्चन आलाय मित्रांनो की 100 ml ह्युमन मिल्क पासून किती कॅलरी तुम्हाला मिळतात, तर नियरली 65 किलो कॅलरी आपल्याला मिळते. हा पण क्वेश्चन बरेचदा रिपीट झालाय, तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, प्रोटीन पण सांगितलं आपण, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट तिन्ही क्लिअर केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नर्स इज केअरिंग फॉर अ क्लायंट हु इज अजायटेड, द नर्स शुड. तर आपल्याला पहिले अजायटेड माहित पाहिजे. तर अजायटेड मध्ये काय झालंय, तर पेशंट काय तर अँक्शियस आहे. ठीक आहे, अँक्शियस झालेला पेशंट आहे, तर त्याला आपण कशा प्रकारे ट्रीट केलं पाहिजे, तर याचा आन्सर पण आपण सिंपल काढू शकतो. ऑप्शन बघूया, स्पीक लाऊडली सो दॅट द क्लायंट कॅन हिअर द इन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर तो पेशंट ऑलरेडी अँक्शियस आहे, तर आपण त्याच्याशी काही जोरानं नाही बोलू शकत. ठीक आहे, नेक्स्ट काय, आस्क टू रिअसाइन द केअर ऑफ दिस क्लायंट. ठीक आहे, तर आपण काय कोणाला रिअसाइन करायला सांगू नाही शकत. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट आहे, टॉक इन अ स्लो काम आणि रिअश्युरिंग मॅनर. रिअश्युरिंग मॅनर म्हणजे पेशंटला काय करतो आपण, त्याच्या मनातल्या काही भीती असेल, काही शंका असेल, ते काढण्याचा प्रयत्न करतो. आणि नेक्स्ट काय, टेल द क्लायंट टू बी क्वाइट ऑर शी विल नॉट अटेंड. तर आपण असं पेशंटला म्हणू नाही शकत ऍज अ नर्स की तू शांत बस, नाहीतर मी तुझी काळजी घेणार नाही. तर या टेक्निकने जर गेलो मित्रांनो तर याचा आन्सर काय होऊन जाते, सी इज द करेक्ट आन्सर. पेशंट ऑलरेडी अँशियस आहे, त्याच्या मनात काय असतील, काही शंका असतील, ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल, तर त्याला आपल्याला काय रिअश्युरन्स द्यायला पाहिजे आणि कामली आपण त्याच्याशी काय बोललं पाहिजे मित्रांनो. तर या क्वेश्चनचा आन्सर होऊन जाईल, टॉक इन अ स्लो काम अँड रिअश्युरिंग मॅनर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पर्पज फॉर पॅडिंग साइड रेल्स ऑन द क्लायंट्स बेड इज टू. ठीक आहे, तुम्ही साइड रेल लावलेले बेड बघितले असतील मित्रांनो, मोस्टली पिडियाट्रिक वॉर्डमध्ये बघितले असतील किंवा आयसीयू मध्ये बघत असतील. तरी आपण कशासाठी करतो, तर ते बेबी किंवा जो कोणी पेशंट असेल, अनकॉन्शियस असेल, आयदर स्मॉल चाइल्ड असेल, तर त्यांना काय करतो आपण, त्यांची इंजुरी प्रिव्हेंट करण्यासाठी. तर ऑप्शन बघूया आपण, तर यूज देम ऍज अ रिस्ट्रेन. त्यांना आपण काय बांधून ठेवण्यासाठी यूज करतो का साइड रेल, नाही यूज करत. हॅव अ प्लेस टू कनेक्ट द कॉल सिग्नल, तर यासाठी नाही करत. आणि कीप द क्लायंट वॉर्म. ठीक आहे, जर आपल्याला पेशंटला वॉर्म जर ठेवायचं असेल तर आपण काय करू, त्याला एक्स्ट्रा ब्लँकेट प्रोव्हाइड करू. तर याचा करेक्ट आन्सर येऊन जाईल मित्रांनो, प्रोटेक्ट द क्लायंट फ्रॉम द इंजुरी. तर आपण काय करतो, हे साइड रेल जे असतात तुम्ही आयसीयू मध्ये बघितले असतील मोस्टली, तर ते कशासाठी असतं, क्लायंटला इंजुरी पासून प्रोटेक्ट करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला, हाऊ कॅन द नर्स बेस्ट हेल्प अ क्लायंट हु इज नॉट एक्सेप्टिंग अ लॉस. ठीक आहे, एखादा पेशंटला खूप लॉस झालेला आहे, कुठल्या पण प्रकारचा असू शकतो, आणि तो लॉस नाही करत आहे, तर आपण त्याला काय कसं हेल्प करणार आहोत कोपिंग साठी. ठीक आहे, लिव्ह द क्लायंट अलोन. पेशंटला आपण एकटं सोडणार आहे का, नाही सोडू शकत. पेशंट काही पण विचार करू शकतो. कन्व्हिन्स द क्लायंट नॉट टू माइंड द लॉस. ठीक आहे, आता एखादा जो खूपच मोठा लॉस झाला असेल, त्यांच्या घरचे जर कोणाची डेथ वगैरे झाली असेल, तर आपण असं सहजली म्हणू नाही शकत कोणाला की ठीक आहे इट्स ओके. छोट्या मोठ्या गोष्टीला सांगतो, पण मोठ्या गोष्टीला आपण काय असं नाही म्हणू शकत. ठीक आहे, नेक्स्ट आहे, डिस्करेजिंग इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, तर असं नाही करू शकत आपण, पेशंटला डिस्करेज नाही करू शकत.
इनकरेज द क्लायंट टू टॉक. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बरेचदा आपण म्हणत होतो की बोलल्याने काय होतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर एखादा पेशंट जर असेल काय करत होतो, ऍक्सेप्ट करत नसेल लॉस, तर आपण काय करू शकतो, त्याला त्याचे इमोशन्स काय बाहेर निघण्यासाठी, व्हेंटिलेट होण्यासाठी आपण पेशंटला टॉक करण्यासाठी इनकरेज करू शकतो. हे याचं करेक्ट आन्सर राहू शकते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बेस्ट वे टू कम्युनिकेट विथ अ क्लायंट हु इज टोटली डीफ द नर्स शुड. ठीक आहे, काय म्हटलंय, टोटली डीफ. ठीक आहे, कम्प्लीट पेशंट काय बहिरा आहे, तर काय करणार आहे, ऑप्शन बघूया, स्माइल फ्रिक्वेंटली अँड स्पीक लाऊडली. ठीक आहे, काही अर्थच नाही आपल्याला, त्याला ऐकूच नाही येणार आहे. स्माइल ऑफन अँड टॉक रॅपिडली, परत काय अर्थ नाही आपल्याला. ठीक आहे, अवॉइड आय कॉन्टॅक्ट. तर मला एक सांगा मित्रांनो, पेशंट ऑलरेडी टोटली डीफ आहे, तर आपण आय कॉन्टॅक्ट अवॉइड करून चालणार आहे का, नाही आहे. तर या टेक्निकने जर गेलो एलिमिनेशननी, तर आपण आन्सर काढू शकतो याचं करेक्ट, राईट आउट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आता काही लोकांना प्रश्न पडेल, सर की पेशंटला जर लिहिता वाचता येत नसेल, ठीक आहे, तर त्या टाइमाला आपण काय करू शकतो, गेस्चरमध्ये, हातवाऱ्यांमध्ये आपण काय करू शकतो, पेशंटशी बोलू शकतो. पण या केसमध्ये जर आपण करेक्ट आन्सर जर काढायला गेलो, तर राईट आउट इन्फॉर्मेशन हे काय आपलं करेक्ट आन्सर येऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, द नर्स इज आस्क्ड बाय कन्फ्युज क्लायंट व्हॉट डे इट इज द नर्स शुड. पेशंट काय कन्फ्युज आहे आणि त्याला पेशंटला काय तर डेट नाही माहित आहे, तर आपण त्यावेळेस काय करू शकतो. तर बरेचसा पेपर बघता मित्रांनो तुम्ही, सायकॅट्रिक वर, पिडियाट्रिक वर आणि सीएचएन वर, या सब्जेक्टवर काय झालंय, पेपर पूर्ण फोकस झालेला आहे. सायकॅट्रिकचे बरेच क्वेश्चन आलेले आहेत, तर बघूया. पण लॉजिकल आन्सर आहे, तुम्ही काय करू शकता, जरी तुम्हाला पेपर कुठे सायकॅट्रिकचा टफ वगैरे वाटला असेल मित्रांनो, तरी लॉजिकली तुम्ही एक एक काय एलिमेंट करून आरामात आन्सर काढू शकता. तर बघूया आपण ऑप्शन या क्वेश्चनचे, काय पेशंट कन्फ्युज आहे, द नर्स शुड काय करणार, एक्सप्लेन दॅट मेमरी लॉस इज नॅचरल अँड द डेट इज नॉट इम्पॉर्टंट. तर पेशंटला आपण असं म्हणू नाही शकत की तुझ्यासाठी काय डेट इम्पॉर्टंट नाही किंवा मेमरी लॉस काय तर नॅचरल प्रोसेस आहे. इग्नोर द रिक्वेस्ट, तर पेशंटची काय आपण रिक्वेस्ट पण काय इग्नोर करू नाही शकत. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते, प्रोव्हाइड द डेट अँड देन टेस्ट द क्लायंट लेटर. ठीक आहे, तर आपण पेशंटला आता सांगून काय डेट सांगून दिली आणि नंतर काय पेशंटला आपण टेस्ट केलं, बाबा तुला लक्षात राहतं की नाही, तुला कळलं की नाही, हे पण चुकीचं आहे. तर याचा मित्रांनो करेक्ट आन्सर येऊन जाईल, पॉइंट टू द डेट ऑन अ कॅलेंडर अँड से द डेट. तर पेशंट ऑलरेडी कन्फ्युज आहे, तर तुम्हाला कॅलेंडरला त्याला दाखवावं लागेल की हे बघ बाबा, आजची ही तारीख आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही त्याला काय करू शकता, त्याचं कन्फ्युजन दूर करू शकता किंवा पेशंटला काय करू शकता, हेल्प करू शकता आजची डे किंवा डे आयडेंटिफाय करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण. लॉजिकल क्वेश्चन आहेत सगळे, इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. टू अवॉइड द पुलिंग To avoid pulling the catheter when turning a male client, the catheter tube must be taped to the client. ठीक आहे, तर काय मेल क्लायंट आहे, त्याला कॅथेटर केलेला आहे आणि कॅथेटर पुल आउट होऊ नये म्हणजे ओढल्या जाऊ नये, म्हणून आपण काय केअर घेऊ शकतो, तर कॅथेटर कुठे टेप करायला पाहिजे असं म्हटलंय. तर बेडशीटला आपण टेप करू का कॅथेटर, नाही, आपल्याला बेडशीट चेंज करायची असते, त्याला आपण टेप नाही करू शकत. बेड फ्रेमला पण चेंज करणं प्रॉपर आहे का, नाही आहे. किंवा पेशंटला हिपला पण आपण काय करतो, कॅथेटर नाही आपल्याला करायचं आहे. तर याची प्रॉपर पोझिशन राहणार आहे अप्पर थाय. ठीक आहे, अप्पर थायला काय करू शकतो आपण, पेशंटच्या कॅथेटर टेप करू शकतो पुलिंग पासून वाचवण्यासाठी. ठीक आहे, टू कन्वर्ट, नेक्स्ट क्वेश्चन, टू कन्वर्ट 4 ounce ऑफ ज्यूस टू मिलीमीटर्स द नर्स शुड मल्टिप्लाय. ठीक आहे, त्याचं सिंपल आन्सर होतं मित्रांनो, तुम्ही जर स्टमकचे वगैरे क्वेश्चन बघितले, तुम्ही आउन्स मध्ये त्या काय स्टमकची कॅपॅसिटी बघू शकता. तर 1 ounce म्हणजे किती असतं, नियरली 29.75 समथिंग काय असतं, एम एल असतं. जर तुम्ही नियर अबाउट काय करता, 30 ml पर्यंत घेऊ शकता. ठीक आहे, राऊंड फिगर मध्ये 30 ml, 1 ounce म्हणजे 30 ml. तर क्वेश्चन काय होता, सिंपल होता, टू कन्वर्ट 4 ounce, ठीक आहे, 4 ounce ऑफ ज्यूस टू मिलीलिटर्स, एम एल मध्ये द नर शुड मल्टिप्लाय. तर सिंपल आन्सर होतो मित्रांनो, 1 ounce म्हणजे 30 ml, तर 4 ounce साठी तुम्हाला काय मल्टिप्लाय करायला लागेल, एका 4 ml ला काय 30 ने तुम्हाला मल्टिप्लाय करायला लागेल. एकदम सोपा क्वेश्चन होता. जर तुम्हाला 1 ounce इज इक्वल टू 30 ml जर माहित असेल तर इझिली तुम्हाला याचा आन्सर येऊन जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ क्लायंट वेक्स अप ड्युरिंग द नाईट, a client wakes up during the night and asks for something to eat, the nurse should. ठीक आहे, तर या क्वेश्चनचा पण आन्सर मित्रांनो आपण एलिमिनेशन टेक्निकनं काढणार आहे. हा पण थोडा एम्बिग्युअस क्वेश्चन आहे आपला, स्टार करून घेऊ शकता. काय म्हणते, चेक द क्लायंट्स डाएट बिफोर ऑफरिंग नरिशमेंट. ठीक आहे, तर पेशंटला भूक लागली आहे, तर आपण त्याचा डाएट करून त्याची काय नरिशमेंट चेक
म्हणजे नरिशमेंटसाठी बघितलं पाहिजे, हे आन्सर करेक्ट राहू शकतं आपलं. नेक्स्ट काय आहे मित्रांनो, टेल द क्लायंट नथिंग इज अवेलेबल ॲट नाईट. तर पेशंटला आपण असं नाही म्हणू शकत की तुला भूक लागली आहे बाबा, पण आमच्याकडे आता काही तुला द्यायला नाही. दिस इज द रॉंग आन्सर. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन दॅट ब्रेकफास्ट इज कमिंग इन 3 hours. ठीक आहे, तर पेशंटला आता भूक लागली असेल आणि तुम्ही एखाद्याला म्हणाल 4-5 तासात तुला खायला देतो, हे पण काय तर फेअर आन्सर नाहीये मित्रांनो. नेक्स्ट आहे, टेल द क्लायंट दॅट इटिंग इज नॉट अलाउड ड्युरिंग द नाईट. तर भूक लागली आहे तर आपण काय दिवसाचा रात्रीचा विचार नाही करणार. ठीक आहे, पेशंटला भूक लागली तर त्याला डाएट ऑफर करायला पाहिजे. तर असं एलिमिनेशन टेक्निक जर आपण आन्सर काढायला गेलो मित्रांनो, तर चेक द क्लायंट डाएट बिफोर ऑफरिंग द नरिशमेंट. पेशंट म्हणतोय भूक लागली आहे तर आपण त्याला डाएट ऑफर केलं पाहिजे, पण त्याच्या नरिशमेंटसाठी जर काही स्पेशल ऑर्डर असेल तर ते पण आपण बिफोर चेक करायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. To prevent the spread of infection, how should the nurse handle the soiled linen removed from a client's bed? ठीक आहे, इन्फेक्शन स्प्रेड आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे आणि आपण काय करतो, सॉइल्ड लिनन रिमूव्ह करतो. ऑप्शन बघूया, शेक देम इन द एअर. अगदी चुकीचं आहे. आपण बेडशीट झटकून काय त्याच्यावर जे काही सॉइल्ड मटेरियल असेल तर ते काय हवेमध्ये स्प्रेड करून सगळ्यांना इन्फेक्शन देणार आहे का, नाही देणार आहे. नेक्स्ट काय म्हणते, प्लेस देम इन अ नेट पाईल ऑन द फ्लोअर. तर फ्लोअरवर आपण टाकणार आहे का, नाही, फ्लोअरवर पण आपल्याला ते नाही टाकायचं आहे. कॅरी देम अँड थ्रो आउट ऑफ द वॉर्ड. तर वॉर्डच्या बाहेर आपण त्यांना फेकून देणार आहे का, नाही फेकणार आहे. पुट देम इन द डर्टी लिनर कंटेनर. तर आपण जे सॉइल्ड लिनन काय करतो, आपण रियूज करत असतो त्यांना क्लीन करून वॉश करून. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर येऊन जाईल मित्रांनो, पुट देम इन अ डर्टी लिनर कंटेनर. आपल्याकडे एक लिनन असतं, एक कंटेनर असतं, त्यामध्ये आपण काय करतो, तो जेवढी डेचे पूर्ण काय असते आपले सॉइल्ड लिनन असतो ते आपण त्यामध्ये कलेक्ट करून त्यांना फर्दर क्लिनिंग साठी पाठवत असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी टिप्स डज अ क्वाड कॅन बेस हॅव. ठीक आहे, तर हा क्वेश्चन बरेच मुलांना नवीन वाटला असेल. ठीक आहे, तर याचं सिंपल आन्सर तुम्ही जर लॉजिकली काढलं असतं तर क्वाडने तुम्ही काय 4 आन्सर काढू शकले असते. पण नेमकं तुम्हाला माहित पाहिजे की नेमकं हे क्वाड कॅन म्हणजे आहे काय. केन. ठीक आहे, केन लक्षात ठेवा शब्द. तर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो, ते आपण कशासाठी यूज करतो, तर वॉकिंग साठी यूज करतो. ठीक आहे, वॉकिंग साठी आपण काय करत असतो, ते यूज करत असतो किंवा मोबिलिटीसाठी यूज करतो आपण त्याला. तर याला काय म्हणलंय, बेस किती असतात, तर त्याला 4 बेस असतात, म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, क्वाड केन बेस म्हणतो. इथं जर थोडासा लॉजिक यूज केला असता, तुम्हाला क्वाड म्हणजे माहित आहे, तर तुम्ही 4 हे आन्सर काढू शकले असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, बिफोर टेकिंग द ओरल टेम्परेचर ऑफ अ क्लायंट हु हॅज जस्ट फिनिश अ कोल्ड ड्रिंक, द नर्स शुड वेट 10 to 20 minutes, 45 to 50 minutes, 25 to 35 minutes आणि ऍट लिस्ट 1 hour. जरी पेशंटने काय केलं असेल, कोल्ड ड्रिंक घेतलं असेल किंवा हॉट ड्रिंक्स घेतले असतील. ठीक आहे, आयदर कोल्ड ड्रिंक असेल, हॉट ड्रिंक असेल आणि तुम्ही टीपीआर काय पेशंटचा टीपीआर घ्यायला गेले असतील मित्रांनो, तर तुम्हाला जास्तीत जास्त 10 to 20 मिनिटचं काय करायचंय, वेट करायचंय. मोर दॅन हाफ अवर तुम्ही काय करणार आहे बघा, बाकी सगळ्या ऑप्शन मध्ये काय मोर दॅन हाफ अवर आहे. 25 to 35 मिनिट म्हणजे ऑलमोस्ट हाफ अवर आहे. देन 45 to 1 मिनिट म्हणजे ऑलमोस्ट दोन्ही 1 अवर आहे. ते एवढं आपल्याला वेट नाही करायचंय, 10 to 20 मिनिट आपण वेट करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन मेकिंग अन ऑक्युपाइड ऑफ बेड रिडन पेशंट द नर्स शुड. क्वेश्चनला बेसिकली सांगायचं आहे की आपण काय करतो, ऑक्युपाइड बेड करायचं आहे, म्हणजे पेशंट ऑलरेडी ऑक्युपाइड आहे, बेड रिडन पेशंट. ठीक आहे, बेड रिडन पेशंटने, तर आपण तो बेड कसा करणार आहोत. आता बेड रिडन पेशंट आहे म्हणजे तो बेडवरच राहणार आहे, आपण त्याला बेडवरून काय नाही करू शकत, रिमूव्ह नाही करू शकत. ठीक आहे, तर काय म्हणते, पुट द डर्टी सीट्स ऑन द फ्लोअर. तर आपण डर्टी सीट फ्लोअरवर टाकणार आहे का, मगाशीच बघितलं आपण काय करणार आहे, ते डर्टी कंटेनर मध्ये टाकणार आहे. नेक्स्ट काय, हेल्प द क्लायंट टू सीट इन अ चेअर वाईल द बेड इज मेड. ठीक आहे, तर पेशंट काय बेड रिडन आहे, त्याला आपण काय पेशंटला नाही सांगू शकत की उठून तू व्हीलचेअर मध्ये बस म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन काय, लोअर बोथ साइड रेल्स बिफोर चेंजिंग द शीट्स. आता मला सांगा, तुम्ही काय करता, साइड रेल्स लावलेले आहे बेड रिडन पेशंटला, आपण मगाशीच बघितलं की इंजुरी प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करत असतो, तर साइड रेल्स लावत असतो. तुम्ही एकच आहे, एकच स्टाफ तुम्ही पेशंटला अटेंड करताय, बेड करताय आणि दोन्ही साइडचे तुम्ही साइड रेल काढून टाकले, तर ज्या साइडला तुम्ही आहे त्या साइडला तुम्ही पेशंटला प्रोटेक्ट करू शकता पडण्यापासून. पण दोन्ही साइड रेल जर तुम्ही काढून टाकले तर तुमच्या अपोजिट साइडला जर पेशंट असेल तर पेशंट काय होऊ शकतो, फॉल होऊ शकतो आणि पेशंटला इंजुरी होऊ शकते. त्याचा करेक्ट आन्सर काय होईल, रेज साइड रेल्स ऑन अनअटेंडेड साइड. ठीक आहे, तर ज्या साइडला काय आहे, पेशंट अनअटेंडेड आहे
त्या साईडनं साईड रेल काय असला पाहिजे, वर असलं पाहिजे. आणि ज्या साईडला आपण पेशंट अटेंड करतोय, हे बघा इथं काय म्हटलंय, रेज साईड रेल्स ऑन अनअटेंडेड साईड. याचा अर्थ ज्या साईडला आपण पेशंटला अटेंड करताय त्या साईडला आपण काय करू शकतो, साईड रेल ओपन करू शकतो. हे याचं काय होऊन जाईल मित्रांनो, करेक्ट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट काय, व्हॉट इज द बिगिनिंग साइन ऑफ द प्रेशर सोर. इथं पण बरेच मुलांना कन्फ्युजन झालं असेल की सर नमनेस आन्सर आहे की डिस्कलरेशन आहे. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे डिस्कलरेशन. हे काय असतं, याची बिगिनिंग साइन असते प्रेशर सोर्सची, त्यासोबत स्वेलिंग असते, कूलनेस असते, रेडनेस पण असते. ठीक आहे, तिथं काय होत असतं तर न्यूट्रिशन सप्लाय कमी होतो आणि काय ऑक्सिजन सप्लाय कमी होतो, त्यामुळे हे सगळे आपल्याला काय दिसतं, प्रेशर सोर मध्ये सिम्पटम दिसत असतात पेशंट मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बेस्ट टाइम टू प्रिपेअर फॉर अ डिझास्टर. तर डिझास्टर मॅनेजमेंट मधला जो आपला हा क्वेश्चन आलेला आहे, एक छोटासा टॉपिक आहे, आपण मिडसर्च मध्ये काय केला असेल, हा वाचला असेल. तर ऑप्शन बघूया, वाईल इव्हॅक्युएटिंग रेसिडेंट्स, वेन एव्हरीवन इज सेफली इन बेड, ड्युरिंग लंच आणि बिफोर इट हॅपन्स. तर तुम्ही काय करू शकता, एखाद्या डिझास्टर साठी जर तुम्हाला काय करायचं असेल, प्रिपेअर करायचं असेल, तर डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल असतं, त्याला आपण काय म्हणतो, प्री प्रिपेअर्डनेस. प्री प्रिपेअर्डनेस. ठीक आहे, हे प्रिन्सिपल असतात. याचा अर्थ काय, तर कुठलाही डिझास्टर होण्याच्या पहिलेच आपल्याला त्याचं प्रॉपर डिझास्टर मॅनेजमेंटचा प्लॅन बनवून ठेवायचा असतो. याचा अर्थ काय होणार, ड्युरिंग लंच राहील, किंवा रेसिडेंटला इव्हॅक्युएट करताना नाही राहील, किंवा एव्हरीवन बेडमध्ये सेफली राहील तेव्हा नाही. तर कुठल्याही डिझास्टरला आपण बेस्ट टाइम कधी असतं प्रिपेअर करण्याचा, तर बिफोर इट हॅपन्स. कुठलाही डिझास्टर होण्याच्या पहिले आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी सगळं प्रिपेअर असायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन होता, रिस्पिरेटरी सेंटर लोकेटेड ऍट पार्ट ऑफ द ब्रेन, सेरिब्रम, सेरिबेरम, मेडुला ऑब्लांगाटा आणि सल्कस. तर आपण फर्स्ट इयर पासून मित्रांनो बघत आलेलं आहे की रिस्पिरेटरी सेंटर म्हणजे आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर. इथे पण क्वेश्चन येऊ शकतो कधी, रिस्पिरेटरी आणि कार्डिओव्हॅस्क्युलर. ठीक आहे, ते दोन्ही सेंटर जे असतात आपले हे मेडुला ऑब्लॉंगाटामध्ये असतात. तिथं जर इंजुरी झाली, म्हणून आपण म्हणत असतो की सडन जर इंजुरी झाली तर पेशंटची काय होऊ शकते, डेथ पण होऊ शकते. कारण मेडुला ऑब्लॉंगाटा मध्ये आपलं काय रिस्पिरेटरी सेंटर लोकेट असतं आणि कार्डिओव्हॅस्क्युलर पण सेंटर लोकेट असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑप्थेल्मिया निओनेट्रम अकॉर्ड इन अ न्यू बॉर्न ऑफ इन्फेक्टेड प्रेग्नंट वुमन. तर आपल्याला पहिले हे माहित असायला पाहिजे की ऑप्थेल्मिया निओनेट्रम काय आहे. तर हे काय असतं, तर इन्फंट बेबी मध्ये कंजंक्टिव्हाचं इन्फ्लामेशन होऊन जातं. कंजंक्टिव्हाचं काय इन्फेक्शन होतं. ठीक आहे, अप टू 30 डेज. ठीक आहे, 30 दिवसापर्यंतच्या बेबीमध्ये, इन्फंटमध्ये काय तर कंजंक्टिव्हाचं इन्फेक्शन होऊन जातं किंवा इन्फ्लामेशन होऊन जातं, त्याला आपण म्हणतो ऑप्थेल्मिया निओनेट्रम, म्हणजे लहान बच्चूमध्ये होणारा रोग. ठीक आहे, पण इथं आपल्याला क्वेश्चन विचारलाय, थोडा घुमून फिरून विचारलाय की कुठल्या मदरमध्ये, प्रेग्नंट मदर आहे तर त्याला कुठलं इन्फेक्शन असेल तर त्यामुळे बेबीला हा होऊ शकतो, काय तर ऑप्थेल्मिया निओनेट्रम. तो ऑप्शन दिले सिपिल्स, एलजीबी, गनोरिया आणि हर्पीस. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर येऊन जाईल गनोरिया. गनोरिया का बरं, जर प्रेग्नंट मदर जर असेल, तिला ऑलरेडी गनोरिया झाला असेल आणि ड्युरिंग बर्थ, ठीक आहे, बर्थ कॅनल मध्ये काय होणार आहे, बेबीचा कॉन्टॅक्ट होऊ शकतो, तर त्यामुळे बेबीला काय होऊ शकतं, तर ऑप्थेल्मिया निओनेट्रम होऊ शकतो. त्याचं करेक्ट आन्सर येऊन जाईल गनोरिया. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, बर्थ वेट ट्रिपल्स ऍट द एज ऑफ. मला आठवतंय हा क्वेश्चन आपण जशाचा तसा घेतलेला आहे, कशामध्ये, आपल्या लाईव्ह सेशन मध्ये. ठीक आहे, तर बर्थ वेट ट्रिपल कधी होतं, तर यासाठी मित्रांनो आपल्याला नॉर्मल बर्थ वेट माहित पाहिजे. तर नॉर्मल बर्थ वेट असतं आपलं 2.5 to 3.5 kg. आणि हे डबल कधी होत असतं, तर 6 मंथला काय होत असतं, हे डबल होत असतं, आणि 1 इयरला काय होत असतं, तर हे ट्रिपल होत असतं. ठीक आहे, त्याचं सिंपल आन्सर तुम्ही काढू शकले असते की बर्थ वेट बेबीचं डबल कधी होतं, तर 1 इयर मध्ये बर्थ वेट डबल होते. नेक्स्ट क्वेश्चन होता मित्रांनो, हा पण आपण आपल्या काय लाईव्ह सेशन मध्ये घेतलेला आहे. मला वाटतं पीडियाट्रिकचे 10 क्वेश्चन आले, त्यापैकी नियर अबाउट 7 ते 8 क्वेश्चन आपण आपल्या सेशन मध्ये डिस्कस केलेले आहे. ज्या लोकांनी लाईव्ह लेक्चर पाहिले आहे त्यांना माहित असतील. व्हॉट इज द नॉर्मल अपगार स्कोर ऑफ अ न्यूबॉर्न. नॉर्मल अपगार स्कोर विचारलाय, यासाठी तुम्हाला पहिले अपगार स्कोर माहित पाहिजे. तर तुम्हाला मी सगळं सांगितलं होतं की अपगार, ठीक आहे, तर याच्यामध्ये 5 पॅरामीटर असतात. ए फॉर अपिअरन्स, देन पी फॉर पल्स रेट म्हणजेच काय हार्ट रेट, जी फॉर ग्रॅमेज, ए फॉर ऍक्टिव्हिटी आणि आर फॉर रिस्पिरेटरी एफर्ट. आणि हे जे प्रत्येक पॅरामीटर आहे मित्रांनो, यांना आपण 2 पॉईंट किंवा 2 मार्क दिले होते, तर काय टोटल पॉईंट झाले असते
5 दोन्ही 10 पॉईंट झाले असते. तर नॉर्मल स्कोअर विचारला होता आपल्याला अपगारचा, तर 7 to 10 हा काय असतो बेबी मध्ये, हा न्यूबॉर्न मध्ये नॉर्मल स्कोअर असतो अपगारचा. कधी कधी टाइम पण विचारतात की तुम्ही अपगार स्कोअर किती वेळेला चेक करता, तर ऍट 1 and 5 मिनिट ऑफ बर्थ, ऍट 1 and 5 मिनिट नेहमी लक्षात ठेवाल. ठीक आहे. तर दुसरे जे स्कोअर आहे, मग दुसरं काय होतं 7 to 10 हे नॉर्मल आहे, तर एक राऊंड जातं 4 to 6 आणि दुसरं असतं लेस दॅन 3. तर 4 to 6 जे आहे हे असतं मित्रांनो मॉडरेट डिप्रेशन, आणि लेस दॅन 3 जर असेल त्याला आपण काय म्हणतो सिव्हिअर डिप्रेशन. ठीक आहे. लेस दॅन 3 जर स्कोअर असेल अपघातचा तर सिव्हिअर डिप्रेशन मध्ये आहे न्यूबॉर्न असं आपण सांगतो. तर आपल्याला फक्त काय नॉर्मल विचारला होता, तर 7 to 10 इज द नॉर्मल अपघात स्कोअर. नेक्स्ट क्वेश्चन होता मित्रांनो, रिस्पायरेटरी रेट फॉर इन्फंट 2 months to 12 months. ठीक आहे. 2 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंतचा बेबी आहे, त्याचा रिस्पायरेटरी रेट विचारलेला आहे. तर हा क्वेश्चन थोडा एम्बिग्युअस म्हणतो मित्रांनो, आपल्याला डिप्लोमॅटिक टाइप आहे. ठीक आहे. याचे अनेक आन्सर निघतात. तर नॉर्मली इन्फंट मध्ये बर्थ रेट किती असतं, तर 30 to 60 ब्रेथ्स पर मिनिट. ठीक आहे. हा नॉर्मल आहे, ही नॉर्मल रेंज आहे. तर याच्या बाहेर बघूया आपण, 80 हे ॲबनॉर्मल आहे, त्यानंतर 20 पण ॲबनॉर्मल आहे आणि 10 पण ॲबनॉर्मल आहे. तर मला असं वाटतं मित्रांनो की थोडा क्वेश्चन चुकू शकतो, कन्फर्म नाही सांगू शकत पण होऊ शकतं. तर यांनी काय म्हटलंय ॲबनॉर्मल वेन. ठीक आहे. तर आपण जर नॉर्मल रेंज जर बघितली तर ती आहे 30 to 60 ब्रेथ पर मिनिट, आणि आपल्याला ॲबनॉर्मल विचारलंय तर इथे तर आपल्याला 3 ॲबनॉर्मल व्हॅल्यू दिसत आहे. नॉर्मल व्हॅल्यू जर विचारली ते आपण डायरेक्ट म्हटलं असतं की 40 काय नॉर्मल व्हॅल्यू आहे. तर आता जर आपल्याला आयोगाने जर विचारलंय की ॲबनॉर्मल व्हॅल्यू, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोस्ट ॲबनॉर्मल बघायला पाहिजे. तर मला असं वाटतं मित्रांनो मोस्ट ॲबनॉर्मल जर बघितलं आपल्याला तर याचा आन्सर 10 यायला पाहिजे और आयदर 80 यायला पाहिजे. पण क्वेश्चन जर चुकला असेल, आयोगाने जर करेक्ट करून दिला, ठीक आहे, नॉर्मल जर लिहिलं असतं तिथं क्वेश्चन मध्ये तर 40 हे आन्सर आलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो आपण, लॉंग फॉर्म ऑफ द बीसीसी इन कम्युनिकेशन. ठीक आहे. तर कम्युनिकेशन वरचे यापूर्वी तुम्ही बरेच क्वेश्चन बघितले असाल, त्यामध्ये सोपे सोपे क्वेश्चन यायचे. मेसेज म्हणजे काय, सेंडर, डिकोडर आणि फीडबॅक. ठीक आहे. तर हे थोडा लॉंग फॉर्मचा क्वेश्चन होता, तुम्हाला माहित असायला पाहिजे असता. काय बेसिक कन्सेप्ट इन कम्युनिकेशन, बेसिक कम्युनिकेशन विथ केअर, बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन आणि ब्रदरली कम्युनिकेशन केअर. तर बीसीसीचा लॉंग फॉर्मचा मित्रांनो कम्युनिकेशन मध्ये बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन हा करेक्ट आन्सर आहे. आपण काय करतो बिहेवियर चेंज करण्यासाठी हे कम्युनिकेशन टेक्निक यूज करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन सिव्हिअर हायपोथर्मिया. क्वेश्चन कडे बघायचं नेहमी, एक्सेप्ट आहे, ऑल दिलंय, वेल दिलंय, काय तर सिव्हिअर हायपोथर्मिया न्यूबॉर्न टेम्परेचर इज लेस दॅन. ठीक आहे. न्यूबॉर्न टेम्परेचर कितीच्या लेस असायला पाहिजे, तर यासाठी पहिले आपल्याला नॉर्मल टेम्परेचर माहित असायला पाहिजे. तर नॉर्मल टेम्परेचर किती असतं मित्रांनो, 36.5 पासून तर 37.5 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे. तर हा झाला नॉर्मल टेम्परेचर. हायपोथर्मिया जर म्हटलं असतं तर तुम्ही सांगा 36 दोन तर आन्सर चालले जातात, आपण इझिली कट करू शकतो. आता आपल्याला कन्फ्युजन राहतं 34 मधलं आणि 32 मधलं. जर जस्ट हायपोथर्मिया म्हटलं असतं तर आपण 34 आन्सर करू शकलो असतो. पण सिव्हिअर हायपोथर्मिया म्हटलं मित्रांनो, तर बेबीला सिव्हिअर हायपोथर्मिया कधी होतो, जेव्हा त्याचं टेम्परेचर लेस दॅन 32 डिग्री सेंटीग्रेड असतो तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, नर्व रिस्पॉन्सिबल फॉर हिअरिंग इज. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्याला 12 क्रॅनियल नर्व्स माहित आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही तो शॉर्ट फॉर्म तर पाठ केला असेल, ट्रिपोलो, डबल टी, एएपीजी, व्हीएसएस, ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रोक्ले, ट्रायविजन वगैरे 12वी पासून आपल्याला सगळ्याला माहित आहे. तर आपल्याला काय विचारलं होतं, नर्व रिस्पॉन्सिबल फॉर हिअरिंग, फेशियल, ऑप्टिक, वेस्टिब्युलो कॉक्लिअर आणि ट्रायजेमिनल. तर सिंपल आन्सर तुम्हाला जर हे 12 नर्व माहित असते मित्रांनो तर आलं असतं वेस्टिब्युलो कॉक्लिअर, किंवा याला आपण काय म्हणतो ऑडिटरी नर्व. ठीक आहे. आणि ही नंबर जर विचारला असता तर तुम्हाला आलं असतं मित्रांनो ही 8 काय क्रॅनियल नर्व आहे, वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन होता मित्रांनो, अपेंडिक्स इज सिच्युएटेड इन रिजन ऑफ ॲब्डोमन. अपेंडिक्स कुठे असतं. ठीक आहे. तर अम्बिलिकल, लेफ्ट इलियाक फोसा, राईट इलियाक फोसा आणि हायपोगॅस्ट्रिक. तर मित्रांनो तुम्हाला आपले ॲब्डोमनचे काय 9 रिजन्स माहित असतील, तुम्ही असे बरेचदा काय केले असेल ड्रॉ करून बघितले असेल. ठीक आहे. हा यू म्हणजे आपला काय सेंटर झाला, अम्बिलिकस झाला, वरच्या सेंटरला आपण काय म्हणतो एपिगॅस्ट्रिक म्हणतो, खालच्याला आपण हायपोगॅस्ट्रिक म्हणतो, आणि हा आता माझा राईटला आहे म्हणजे काय ऍक्च्युली हा लेफ्ट येऊन जाईल. तर हा लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक, देन लेफ्ट लंबार आणि लेफ्ट इलियाक. तर याचे जस्ट अपोजिट सगळे राईट येऊन जाईल मित्रांनो, राईट हायपोकॉन्ड्रियाक,
देन राईट लंबर आणि राईट इलियाक. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, तर अपेंडिक्स कुठे प्रेझेंट असतं, तर इथे प्रेझेंट असतं मित्रांनो अपेंडिक्स राईट इलियाक रिजन मध्ये. आणि बरेचदा काय विचारतात, त्याचा पॉइंट विचारतात, तर याला पॉइंटला म्हणतो मॅकबर्नीस पॉइंट्स. मॅकबर्नीस पॉइंट म्हणून हा पॉइंट काय करतो, ओळखला जातो. ठीक आहे. आणि कधी कधी साईन पण विचारतात त्याचं, तर रिबाउंड टेंडरनेस प्रेझेंट असतं पेशंट मध्ये. नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्हाला काय नेहमी साईट नाही विचारणार, कधी कधी पॉइंट पण विचारू शकतात आणि सिम्पटम पण विचारू शकतात. तर हे बघा, तुम्हाला मी सगळं ड्रॉ करून सांगितलेलं आहे की नेमका अपेंडिक्स कुठे प्रेझेंट असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम नॉर्मली टेक्स प्लेस इन. तर एकदम बेसिक क्वेश्चन होता, फर्टिलायझेशन कुठे होतं, ओव्हरी, सर्व्हिक्स, युटरस आणि फॅलोपियन ट्यूब. तर तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत बघितलंय की व्हॉट इज द साइट ऑफ फर्टिलायझेशन. तर आपल्याला माहित आहे अँपुला इज द साइट ऑफ फर्टिलायझेशन. पण अँपुला पार्ट कशाचा आहे भाऊ, तर अँपुला कशाचा पार्ट आहे, तर इट इज द पार्ट ऑफ द फॅलोपायन ट्यूब. तर हे काय मोस्ट कॉमन आहे अँपुला मध्ये. आणखी कुठले पार्ट असतात ज्याचे, फॅलोपायन ट्यूबचे, तर इन फंडिबुलम. नेहमी लक्षात ठेवा, इन फंडिबुलम असतं आणि एक असतं इस्थमस. ठीक आहे. हे काय फॅलोपॉइंट पॉइंटचे ट्यूब आहे आणि मोस्ट कॉमनली तर साइट ऑफ फर्टिलायझेशन काय असते, अँपुला. पण आपल्याला डिटेल मध्ये न जाता वरवर क्वेश्चन विचारला आहे की फर्टिलायझेशन ऑफ ऑफ नॉर्मली टेक्स प्लेस इन द फॅलोपॉइंट ट्यूब. एकदम सोपा आन्सर होता, बेसिक क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, persistence of Moro's reflex beyond 6 month is indicative of. लॉजिकली तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर काढू शकले असता. आपण पण पिडियाट्रिकच्या सेटमध्ये काय मोरोज रिफ्लेक्स घेतलेला आहे, यालाच आपण मोरोज रिफ्लेक्सला दुसरं नाव काय देतो, स्टार्टल रिफ्लेक्स असं म्हणतो. तर हे इनिशिएट कसं करतो आपण, ठीक आहे. तर आपण काय करतो, बेबीची नेक फक्त फ्री फॉल होऊ देतो आणि इकडे बॅकला आपण सपोर्ट करतो. तर बेबी काय करतो मोरोज रिफ्लेक्स मध्ये, तुम्ही इमेज मध्ये वगैरे बघितले असाल, नेहमी आपले हँड्स काय करतो, तो अबडक्ट करतो. ठीक आहे, बाहेर नेतो आणि हात आणि असे दोन्ही बोट बाहेर नेत असतो. ठीक आहे. तर त्याला आपण काय करतो, मोरोज रिफ्लेक्स म्हणतो. तर किती महिन्यापर्यंत राहतं, तर हे नॉर्मली 6 मंथ पर्यंत राहतं आणि त्यानंतर ते होऊन जातं डिसअपियर. डिसअपियर होऊन जातं, कारण की बेबीला काय नेक होल्डिंग आलेली असते. 3 मंथ मध्येच नेक होल्डिंग येते, आपल्या सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, डेव्हलपमेंटल स्टेजेस आपण बघितलेलं आहे. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, जर मोरोज रिफ्लेक्स 6 महिन्याच्या पुढे जर असेल, आणखी तो डिसअपियर झाला नाही, ठीक आहे, तर इट इज रिलेटेड टू लिव्हर डॅमेज, पल्मनरी डॅमेज, ब्रेन डॅमेज आणि बोन डॅमेज. तर तुम्ही लॉजिकली आन्सर काढू शकले असते मित्रांनो, इट इज रिलेटेड टू द ब्रेन डॅमेज. कारण की हे काय करतं, मोटर फंक्शनला आपल्या बॉडीच्या अफेक्ट करतात, मोटर फंक्शनला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मम्स अफेक्ट ग्लँड. ठीक आहे, खूपदा तुम्ही काय केलेलं आहे, हा क्वेश्चन वाचलेला आहे. पॅरोटिड ग्लँड आहे, इंग्वायनल आहे, एंडोक्राइन आहे की सीबीसीएस आहे. तर मम्स जे इन्फेक्शन असतं मित्रांनो, ते पॅरोटिड ग्लँडला काय करतं, अफेक्ट करतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन नॉर्मल चाइल्ड अँटेरियर फोंटाने युजली क्लोजेस बाय. तर तुम्हाला अँटेरियर फोंटानेल माहित आहे मित्रांनो, हे काय असतात, आपले सुचर असतात. 2 सुचर असतात, एक अँटेरियर फोंटानेल आणि दुसरा काय तर पोस्टेरियर फोंटानेल. सुचरचं हे जंक्शन असतं. ठीक आहे. तर अँटेरियर फोंटानेलला आपण काय म्हणत असतो, ब्रेग्मा म्हणत असतो. ठीक आहे. आणि पोस्टेरियर फोंटानेलला आपण काय म्हणतो, तर लॅम्डा म्हणत असतो. ठीक आहे. ब्रेग्मा जो असतो मित्रांनो, हा असतो डायमंड शेप असतो. ठीक आहे. आणि लॅम्बडा जो आहे हा ट्रायंग्युलर शेप मध्ये असतो. ठीक आहे. तर तुम्हाला बेसिक गोष्ट माहित पाहिजे. तर आपल्याला विचारलंय क्लोज कधी होतं, तर ब्रेग्मा जो असतो हा नॉर्मली 18 मंथला क्लोज होतो. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर 18 मंथला होऊन जातं. आणि लॅम्बडा जो आहे तो 6 to 8 वीक्स मध्ये क्लोज होत असतो नेहमी. ठीक आहे. 2-3 क्वेश्चन कव्हर करू शकतो आपण इथे. अँटेरियर फोंटानेल क्लोज कधी होतं, तर 18 मंथ्स, त्याला आपण म्हणतो ब्रेग्मा. त्याचा शेप असतो डायमंड. आणि लॅम्बडा जो असतो हा पोस्टेरियर फोंटानेल असतो, याचा शेप असतो ट्रायंग्युलर शेप आणि 6 to 8 वीक्स मध्ये काय होत असतो, क्लोज होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन खूपच सोपा विचारला मित्रांनो, तुम्हाला एक जर माहिती असेल तर दुसरा आन्सर पण येऊन जातं इझिली. व्हॉट इज ब्रेग्मा, तर बिनाइन ट्युमर ऑफ ब्रेस्ट, बिनाइन ट्युमर ऑफ युटरस, टाइप ऑफ फीडिंग प्रॅक्टिस आणि नन ऑफ द अबो. तर इझिली तुम्ही याचा आन्सर काढू शकता, नन ऑफ द अबो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही तुम्हाला काल आन्सर की प्रोव्हाइड केली होती जस्ट.
आणि आज तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन आपण सगळी आन्सर की प्रोव्हाइड केलेली आहे. तर ज्या मित्रांचं ज्या स्टुडंटचा स्कोअर खूप चांगला आहे त्या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि ज्या स्टुडंटचा स्कोअर चांगला आलेला नाहीये किंवा त्यांना अपेक्षित नाहीये, तर त्यांनी कोणीही खचून जायचं नाही मित्रांनो. 2 महिन्यामध्ये पुढेच आपल्या समोर काय तर DMAR ची एक्झाम आहे. ठीक आहे, DMAR खूप दिवसापासून पेंडिंग आहे. त्यानंतर मला वाटतं 20 नोव्हेंबरला की 19 नोव्हेंबरला एम्सची पण एक्झाम आहे. ठीक आहे, तर एका अपयशाने आपल्याला खचून जायचं नाही, परत परत प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला काय गव्हर्नमेंट जॉब मिळवायचाच आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण तुम्हाला आन्सर कीचा एक सेकंड पार्ट आपण इथं काय पूर्ण विथ एक्सप्लेनेशन क्लिअर केलेला आहे. तो म्हणजे नर्सिंगचा आपल्या प्रोफेशनलचा पार्ट. 40 क्वेश्चन पैकी तुम्ही आरामात काय 30 to 35 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले असता. 1-2 क्वेश्चन फक्त आपल्याला डिप्लोमॅटिक आहे ज्याचे आन्सर क्लिअर नाही आहे, पण ते पण तुम्हाला मी लॉजिकली काय सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. हेच तुमचं काय असतं, आम्हाला एक हेल्प असते आणि आम्ही काय तुमच्या एका लाईकनी, एका शेअरनी आणि एका सबस्क्राईबनी इन्करेज होत असतो की तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणि वेळेमध्ये आणून तुम्हाला काय करत होईल याची आमच्याकडून हेल्प होईल. जसा मी एक्सप्लेनेशनचा हा नर्सिंगचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणला, तसेच हरीश सर काय करणार आहे, तर तुम्हाला अदरचे जे 60 क्वेश्चन आहे, अदरचे जे 60 क्वेश्चन आहे आपले, तर तो व्हिडिओ पण आपण काय लवकरच अपलोड करणार आहोत आणि त्यामध्ये जे 1-2 काही मिस्टेक झाले असतील त्या मिस्टेक पण आपण 100% करेक्ट करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जस्ट वाट बघत राहा मित्रांनो. हा व्हिडिओ आपण काय करू तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.